विठला 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 हरी विठला. शरीराची होय माती कोणी न येते संगाती, कामे साऱ्यावधी खोटी अंती जाणे. पांडुरंग गेरो प्रथम नमन, पांडुरंग गेरो प्रथम नमन नमन, पांडुरंग गेरो प्रथम नमन, पांडुरंग गेरो प्रथम नमन. दुसरे चरण ददिया ददिया, दुसरे चरण दुसरे चरण ददिया ददिया, दुसरे चरण ददिया ददिया. त्यांच्या कृपाधारे कथेचा विस्तारो, त्यांच्या कृपाधारे कथेचा विस्तारो, त्यांच्या कृपाधारे कथेचा विस्तारो, त्यांच्या कृपाधारे कथेचा विस्तारो. त्यांच्या कृपाधारे कथेचा विस्तारो, माझी सद्गुरू तुका, माझी सद्गुरू तुका. दयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते चेत नमस्कार होण्याचा समचरण सरोजम चंद्र निलावदावम जगन निहित पाणी मंडलम मंडलाना करुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदैव बलहासं विठ्ठलं चिन्तयामि. लोकाभिरामं रणरङ्गधीरं आकाशतारकलिङ्गं वातालहृदीश्वरं मृत्युलोके महाकालं सर्वलिङ्गं नमस्ते. त्वमेकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायण नमस्तुते. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. वर करी दंडाच्या, वर करी दंडाच्या, वार करे संताच्या, वार करे संताच्या, वार करे संताच्या, वार करे. आय मस्तक हे पायावरी, यावर करी दंडाच्या, यावर करी दंडाच्या, यावर करी दंडाच्या. मस्तक हे पायावरी, यावर करी दंडाच्या, यावर करी दंडाच्या, यावर करी दंडाच्या. मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या, शरीराची होय माती कोणी न येती संगाती. कामे सारे अवघे खोटी किंवा सारे कामे अवघी खोटी अंती जाणे स्मशानवटी. प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी वैकुंठवासी स्वर्गीय गंगा भागीरथी मातोश्री सुनीताताई अण्णासाहेब झांबरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या दिनी पिंडदान, ज्ञानदान आणि अन्नदान अशा त्रिवेणी संगमावर आपल्या कुळाच्या ऋणातून उतराई होण्यासाठी परिवारानं दुःखित अंतकरणानं आजच्या एक दिवसीय कीर्तन महोत्सवाचं केलेलं आयोजन. त्या माध्यमातून उपस्थितांच्या सेवेसाठी गायलेला अभंग
भगवान परमात्म्याचे लढिवाळ भक्त भक्त वत्सल संत श्रेष्ठ संत शिरोमणी नरहरी महाराज यांचा 5 चरणाचा थोडासा दुर्मिळ पण वस्तुस्थितीचा परिपाठ मांडणारा आणि मृत्यूच्या संबंधानं या जगात आपलं कोण त्याचं दिग्दर्शन करणारा अभंग सेवेसाठी निवडला. भजन करा. अभंग नरहरी महाराजांचं आहे. अभंग सर्वांच्या पाठात असेल नसेल पण गोड आहे. सत्य वस्तुस्थितीचा परिपाठ मांडणारा आहे. या जगात सत्य काय असं विचारलं तर त्याचं उत्तर आहे फक्त आणि फक्त जगात सत्य आहे देव आणि जगात सत्य आहे मृत्यू. ना जाणू देव आजमावण्यासाठी देव मिळवण्यासाठी पराकाष्ठा कराव्या लागतील पण मृत्यू हा आपल्या योगायोगानं आपल्या जीवनामध्ये इच्छा केली नाही तरी तो मिळणार आहे. म्हणून नरहरी महाराज तुम्हाला मला पूर्व सूचना करतात की बाबा हे मिळालेलं शरीर हे नश्वर आहे, पंचतत्वाचं आहे. येणं मृत्यू लोकात झालेलं आहे. जे मिळालं शरीर ते रोगाचं गोडाऊन आहे आणि नियम सर्वांसाठी आलेल्याला जावं लागतं हा सर्वांसाठी कनेक्ट आहे. म्हणून यातून आतापर्यंत कोणी सुटला नाही, भविष्यात कोणी सुटणार नाही, कारण यमाचा दरबार अजून फ्रॉड झाला नाही. ठरलेल्या घडीला प्रत्येकाला जावंच लागतं हे जगातलं पहिलं सत्य आहे. म्हणून गाफील माणसं संसाराला पृष्ठी देत बसतात. अशा लोकाला नरहरी महाराजांनी सुंदर पद्धतीनं बारीक त्याला कान चिमटा घेतला, पूर्वकल्पना दिली, सूचना केली, उपदेश म्हणा त्याला. तो उपदेश केला की बाबा शरीराची होय माती कोणी नाही ती सांगाती, ज्याची तुझं गुंती ते तुझं मोकली ती अंती. हा संबंध मृत्यू लोकाचा माणसाचा जोडलेला हा संबंध आहे. त्याला आपण ऋणानुबंध म्हणतो. पण तो एका जन्मापुरता आहे, जन्मोजन्मीचा नाही. आम्ही इथं आलो, एक दिवस हे जगत सोडावं लागणार आहे. कारण सत्य असत्य पटवून देताना नरहरी महाराज म्हणतात जे करताय ते सगळं खोट आहे, तो सगळा भास आहे, ते दिसण्यापुरतं आहे, असण्यापुरतं काहीच नाही. या जगतामध्ये ज्यासाठी पळतात तुम्ही ते सगळं इथं ठेवून जायचंय. कारण सत्य वस्तूचा नाश होत नाही आणि असत्य वस्तुस्थिती ही कधीच आपल्या जीवनामध्ये टिकत नाही, ती बरोबर नेता येत नाही. म्हणून सारे कामे अवघे खोटी आणि अंती जाणे स्मशान बटी. काय खोट आहे या जगात? पैसा खोटा आहे, धन खोट आहे, नाते खोटे आहे, जोडलेले संबंध खोटे आहे, संसार मिथ्या आहे. हे सगळं जगत फक्त सत्य एक आहे, महाराज ते भगवंताचं नाम. सत्य तू विठ्ठला किंवा सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. त्याचा फायदाही सांगितला. येणे तुटती बंधने आणि उभय लोकी कीर्ती नेणे. या जगतामध्ये सत्य आहे मरण. म्हणून कितीही मोठा बंगला तयार करा, कितीही मजले बांधून पुन्हा वरती त्याला गज काढून चाल काढून ठेवा, पण पेटायला स्मशानातच जावं लागणार आहे. मग राजा असो वा रंक, गल्लीतला असो वा दिल्लीतला. म्हणून सारे कामे अवघे खोटीन अंती जाणे स्मशानवटी. शेवटचा मुक्काम आपली सजावट त्याच ठिकाणी आहे का ज्या 3.5 हाताच्या भगवत निर्मित देहाला शेवटचा विधी तिथं केला जातो. अंत्येष्टी त्याला म्हणतात. आणि तो विधी करत असताना त्या जागेची केलेली निवड ही जगातली सत्य आहे.
माना माना, कितीही श्रीमंत झालात, पद मिळाले, तर आजपर्यंत कोणी बंगल्यात पेटवायचं धाडस केलं नाही. म्हणून सत्य वस्तुस्थितीचा परिपाठ मांडला. सारे कामे अवघे खोटी, किंवा कामे सारे अवघे खोटी, आणि अंती जाणे स्मशानवटी. पण काही सुपीक डोक्याच्या लोकांनी सांगितलं, महाराज जीवनामध्ये जे कमवलं ते, महाराज म्हणता, गोत्र घरे टाकोनी सारी, आणि शेवटी गावाचे बाहेरी. तुमचे नाते संबंध, हितचिंतक, रक्ताचे नाते, प्रेमाचे, मानलेले, मैत्रीचे, अन्य नात्यातला कोणीच माणूस जो जिवंतपणे तुमच्यावर प्रेम प्रीती करत होता, माझं माझं म्हणत होता, तो फक्त पेटवायापुरता स्मशानात येतो, आणि आल्याबरोबर 8-10 दिवस तो दुःख व्यक्त करतो. मला असं वाटतं कडू घास काढण्याची पद्धती ही सगळ्यांनाच ज्ञात आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे, गेलेल्याचं दुःख क्षणिक माणसाच्या जीवनामध्ये होतं, आलेली व्यक्ती जेव्हा निघून जाते तेव्हा त्याचं प्रायचित्त ते उपभोगत असते, आणि बाकीच्याचे बेचे पाडे सुखी संसार पुन्हा जो तो ज्याची त्याच्या परीनं सजवत असतो. महाराज म्हणता, आता उघडी डोळे, जरी अध्यापन कळे, मातीची आखोडे दगडाला पोटासी वगैरे त्याची लिंक लावून घ्या. महाराज म्हणतात, कोण आहे या जगात तुझं, पण तरी घमेंडी माणसं देवाला माझं म्हणत नाही, जोडलेल्या नात्याला माझं म्हणतात. महाराज देवावर विसंबून राहत नाही, ती सोयऱ्या धायऱ्यावर विसंबून राहतात. हा सुख देईल, तो सुख देईल, हे सुख देईल, असली संकल्पना करत बसतात. महाराज म्हणता, बाबा इतरत्र ठिकाणी सोयरे धायरे तुमच्या मागे उभे राहतील, प्रतिकूल परिस्थितीतून तुम्हाला मदतीचा हात देऊन सदन करतील, पण मृत्यू समयी त्यांनी मांडलेली संकल्पना आणि त्यांची मदत तुमच्या कामाला येणार नाही. कारण हाही जीव आहे आणि तोही जीव आहे. जीव जीवाला मृत्यू समयी मदत करण्यामध्ये कमी पडला, म्हणून तर साधू संतांनी पूर्वकल्पना दिली, मनाओनी शरण जावे, सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार दुष्कर नदीचा. पण हे विधी विधान साधून सांगितल्यानंतर आमच्या कर्णपटलावर ते कधी वसलच नाही. आम्ही मदतीचा हात आमच्या नातलगाकडून मागितला. नरहरी महाराज म्हणतात, स्वजन आणि गणमोत उपाय नाही हो चालत. त्यांनी केलेले उपाय चालत नाही, कारण तुमचा धागा वरतून कट झाला, तुमचे प्रयत्न खालतून आहे, ते उपयोगाचे नाही. म्हणून हे सगळं जगत मिथ्या असल्या कारणामुळे या जगातला असणारा सर्व भास आणि वस्तुस्थितीचा परिपाठ साधू संतांनी आजमावला आणि भगवंताला रिक्वेस्ट केली, हे प्रभू परमात्म्या, मी तुला प्रार्थना करतो, हे जगत कसं हे मला कळालं, हे स्वप्नवत आहे, हे आसार आहे, हे फलकट आहे, इथं शाश्वत तू सोडून जगात काही नाही. जग फसलं असं माझ्या बाबतीत घडू नये म्हणून आयुष्य स्वप्नवत आसार आणि नरहरी जोडी तसे कर. नुसते कर जोडले नाही, शेवटच्या श्वासापर्यंत त्याचं भजन केलं. अभंगाचा शब्द अन्वय भाव तुमच्या समोर मांडला. उर्वरित वेळामध्ये स्वर्गीय वैकुंठवासी मातोश्री गंगा भागीरथी सुनीताताई अण्णासाहेब झांबरे यांच्या जाण्यानं दुःखित असलेला संपूर्ण झांबरे परिवार, त्यांची भावकी, दीर, भाया, जाबा आदी करून ननंद जिजाबाई, त्याचप्रमाणे मातृत्व भावानं प्रेम करणाऱ्या गंगा भागीरथी सासूबाई छबुआजी, 3 सुपुत्र आदरणीय महेश, राहुल आणि अमोल. खर तर या 3 लेकरांच्या जीवनातली माय हरपली, पितृछत्र गेलं, खर तर आजोबाचं प्रेम गेलं. हा विखुरलेला प्रपंच का ज्या दुःखावर कुणीच मात करू शकलं नाही,
आणि शब्द सुमनानं त्या कुटुंबाची जखमही भरून निघणार नाही. असं हे आगळं वेगळं दुःख या कुटुंबानं, या 3 लेकरांनी जे उपभोगलं. आई घराची सावली आहे तर बाप घराचा आधार आहे, असं आम्ही बोलत आलो, ऐकत आलो. त्या वस्तुस्थितीचा परिपाठ मांडला गेला. आज या घरातला आधारस्तंभ म्हणजे तो वटवृक्ष आणि ती सावली उमळून पडली. आईही गेली, जिच्या आधारानं पितृछत्र हरपल्याचं दुःख कधीतरी आम्ही तिच्या कुशीत, तिच्या पदराखाली ते सहन केलं. पण आज सहनशीलतेचा पाठ फुटला. लेकरांच्या जीवनातले आसू अनावर झाले आणि नाते संबंधाला सुद्धा बोलण्यासाठी शब्द अपुरे राहिले. कारण जीवन त्यालाच म्हटलं जातं, जीवन त्यालाच म्हटलं जातं जो पाय राज सिंहासनावर पडणार, तोच पाय रात्रीच वनाच्या दिशेनं जातो. हे रामाच्या बाबतीत जर घडत असेल, हे जर देवाच्या बाबतीत घडत असेल, तर जीवाचं काय? म्हणून वस्तुस्थितीचा परिपाठ मांडतानाच, या मृत्यू लोकामध्ये येतानाच आम्ही आमच्या जन्म आणि मृत्यूचा सांगात घेऊन आलो. सुख आणि दुःखाची तिजोरी, त्याचं गाठोड बांधून आणलं, त्याला आम्ही कर्म सिद्धांत म्हणतो. आणि या कर्माचा सिद्धांतच असा आहे, या मृत्यू लोकामध्ये येताना आम्ही पाप आणि पुण्य असे मिश्रित शिदोरी बरोबर घेऊन आलो. पाप आणि पुण्याची साहजिकच आहे. पाप उपभोगायला आलं का दुःख येतं, आणि पुण्य उपभोगायला आलं का सुख होतं. मग तुम्ही म्हणाल पाप आणि पुण्याचा सांगात कसा? जगद्गुरु तुकोबरायानं सदेह वैकुंठ गमन केल्याच्या नंतर, जगद्गुरु तुकोबरायानं सदेह वैकुंठ गमन केल्याच्या नंतर गणपत दादा 13 अभंग मृत्यू लोकामध्ये पाठवले. त्या 13 अभंगातल्या पहिल्या क्रमांकाचा अभंग आहे, जन्माचे ते मूळ पाहिले शोधोनी आणि दुःखासी कारण जन्म घेणे. म्हणजे जन्माला येण्याचं कारणच आमच्या जीवनामध्ये ते पाप आहे. पाप स्वर्गीय वैकुंठवासी नामदेव महाराज पठाड्यांच्या मुखातून ऐकलेले प्रमाण आहेत. जन्मा येणे घडे पातकाचे मूळ. जन्माला यायलाच आम्ही पापाची शिदोरी घेऊन आलो, तर पुण्याची स्वप्न आम्ही का रंगवतो? विठाला पापाची शिदोरी बरोबर आणल्यामुळे सुखाची स्वप्न रंगवणं गैर आहे, ते योग्यही नाही. आणि रंगवली तरी त्याची फलश्रुती तुमच्या जीवनात तुम्हाला कधीच भेटत नाही. म्हणून पाप पुण्य करोनी जन्मा येतो प्राणी. महाराज म्हणतात पाप आणि पुण्य घेऊनच तुम्ही आपण जन्माला आलो. एरवी बाबांसारख्यांकडून आपण ऐकलं जन्माला येण्याची कारण काय? पाप पुण्य समान समी तई पाविजे कर्मभूमी. या कर्मभूमीमध्ये येतानाच, येण्यासाठीच लागणार भांडवलच पाप आणि पुण्य आहे. ते समान झाल्याशिवाय इथं येताच येत नाही. आणि ते समान झालं का ते घेऊनच आपल्याला इथं यावं लागतं. आणि आल्यानंतर त्या पापाची आणि पुण्याची जी काही सुख आणि दुःखाच्या रूपानं मिळालेली फळ आहे, ती इच्छा असो अथवा नसो, ती आपल्याला चाखावी लागतात. त्याला आपण काय म्हणतो? जीवन म्हणतो. महाराज म्हणतात हे जीवन, हे दुःख या परिवारानं आतापर्यंत उपभोगलं. पुढे या परिवारानं ते दुःख काही जागा ते उपभोगलं. पण खर तर गणपत दादांनी मला 2 दिवसापूर्वी सांगितलं, महाराज फार परिस्थिती बिकट आहे, पण पोरांची संकल्पना आहे. मला अमोल दादांनी फोन केला मागच्या 15 वाड्यात आणि मला तारीख कन्फर्म करून दिली. पण मला वस्तुस्थितीचा परिपाठ माहित नव्हता.
का एवढा मोठा आघात, ताईंचं जाणं अपघाती आघाती, कुटुंबाचं संपूर्ण व्यवस्थापन ते विखुरलेलं, आज लेकरांच्या जीवनातली माय आणि मायेचा हात गेलाय. काय बोलायचंय त्या संबंधात? खरं म्हणजे दुःख ज्या दिवशी त्या घरात येतं, त्या घरातली माणसं त्या दुःखाने इतकी व्याकुळ झालेली असतात. परदुःख शीतळ असतं. तासभर कीर्तन करून जाणं आणि अभंग अनुरूप अभंगाला न्याय देणं हे वक्त्याचं कर्तव्य असलं तरी दुःखाच्या पराकाष्ठा ज्या दिवशी आपल्या घरामध्ये आपल्याला सहन कराव्या लागतात, त्या दिवशी त्याची जाणीव आपल्या जीवनामध्ये आपल्याला होत असते. त्याची जाणीव आपल्याला होते. अहो, समुद्राला सुद्धा किनार आहे. हो, समुद्राला सुद्धा किनार आहे. आपल्या दुःखाला सुद्धा कुठंतरी एक परिसीमा पाहिजे. आपल्या दुःखाला सुद्धा कुठंतरी एक सीमा पाहिजे. पण कोण जाणू, नियती एखाद्या कुटुंबाच्या एखाद्या व्यक्तीच्या पाठीमागे लागते आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्या माणसाला कधी सुख लाभू देत नाही. ती नियती कधीच नाही. आदरणीय भाऊंनी केलेला परमार्थ आणि ते परमार्थिक प्रतिबिंब उमटवत असताना अनेकांच्या जीवनामध्ये दुःखी संसाराला त्यांच्या विचारानं दिलेला आनंद हे संत वाङ्मय आज भाऊ इथं उपलब्ध आहेत. खर तर सेवग भजनी मंडळ ते मध्ये यादव मामा असतील, बाबा असतील वगैरे ही सगळी मंडळी, आमचे झांबरे साहेब तर कुठेही कीर्तनाला माझ्या या पंचक्रोशीत असतातच. आणि प्रसंग अवधान बोलणं हे वक्त्याचं आदिकर्तव्य समजून मला त्या अभंगाला न्याय देता देता त्या अभंगात मला कुटुंब किती बसवता येतं यासाठी माझा भैरवी पर्यंत प्रयत्न असतो. कारण आमंत्रित विषयाला फाटा फोडून ज्या परिवाराच्या जीवनातला एवढा मोठा आघात आहे तिथं हशी मजाक करून दृष्टांत सिद्धांत देऊन तुम्हाला रंगवून रंजवून निघून जाणं त्यातला मी नाहीच. मला वस्तुस्थितीचा परिपाठ मांडायचा आहे. कोण जाणू, खोकले परिवाराच्या पवित्र प्रांगणामध्ये उगवलेलं हे तुळशीचं रोपडं झांबरे परिवाराच्या दारात आणून लावलं. ते सुनीताताई नावानं त्याचा वटवृक्ष झाला. मी अगोदरच बोललो, त्या वटवृक्षाला ही 3 अपत्य रूपी असणारी फळं महेश, राहुल आणि अमोल अशी 3 अपत्य या ठिकाणी दिली. आणि आज तो वटवृक्ष ज्याच्या सावलीखाली बसायचंय, लेका सुनाच्या सुखी संसाराची स्वप्न ज्या मात्या पित्याला आजी आजोबाला रंगवायची होती, आज त्या घरातीलच बापही गेला, आईही गेली. महाराज, जिला आधाराची गरज आहे ती आजी आम्हाला काय आधार देणार आहे? उलट तिचं संगोपन करणे हे आमचं कर्तव्य म्हणून. कारण जिने आमच्या स्वतःच्या संसारासाठी स्वतःच्या सुखाला मुठमाती दिली, अशांसाठी आज या लेकरांच्या मनावर, कोवळ्या मनावर आज या दुःखाचं सावट या ठिकाणी पसरलं गेलं. दुःख किती असावं, त्या दुःखाच्या पराकाष्ठा किती सहन कराव्यात, या कुटुंबातील काही लोकांना उपभोगता भोगायला मिळाल्या, त्यांनी भोगल्या. त्यामध्ये हजारो दाखले आहेत. हजारो दाखले मला देता येतील, पुराणातले नाही. भाऊंच्या बरोबर माझे मोठे चुलते भाऊंच्या बरोबर परमार्थिक क्षेत्रामध्ये कायमच त्यांचे दास आणि सेवक बनून राहिले. गावात कोणतंही सुख दुःख, कोणतंही काम असेल, कोणताही न्याय निवाडा करायचा असेल तर आमचे चुलत्यांना बोलवल्याशिवाय ते होत नव्हतं. भाऊ त्याचे साक्षीदार आहे. पण कुटुंब व्यवस्थापन करत असताना महाराज शेवटच्या श्वासापर्यंत नियतीनं त्यांना सुख दिलं नाही. शेवटच्या श्वासापर्यंत महाराज 3 वेळेस प्रपंच सजवण्याचा प्रयत्न केला ना भाऊ, पण तरीही सुद्धा नियतीनं पदरी फक्त दुःखच दिलं. समाधान मानावं लागलं. काही माणसं समाधानी जीवन जगतात, चेहऱ्यावरचं नैराश्य कधी दाखवलं नाही. आत मनात माणूस किती झुरत असेल
पण कधी आमच्या समोर शब्द कधी प्रगट केला नाही. पण शेवटच्या श्वासापर्यंत आयुष्याच्या वाटेवर सुखाची स्वप्न रंगवणाऱ्या माणसाला सुख मिळू दिलं नाही. मला पुराणातले दाखले मांडायचे नाही, जे माझ्या डोळ्यानं पाहिलं मी ते तुमच्या समोर मांडतो, का जे ह्या झांबरे कुटुंबियांच्या जीवनात घडलंय. काय करू शकते आई, काय करू शकते आजी? प्रपंचाचं कुटुंब व्यवस्थापन करण्यासाठी साधा भोळा लुळा पांगळा एखादा व्यंग व्यक्ती घरातला बाप म्हणून आमच्या घरामध्ये नुसता बसून राहिला तरी त्या घराला त्याचा आशीर्वाद आणि त्याचा दरारा असतो. आज या 3 लेकराच्या जीवनातला बापू गेला, आई गेली, महाराज आजोबा गेले. कुणाकडे बघायचंय? किती सांत्वन करायचंय? फक्त आता सांत्वन करण्यासाठी एकच जागा आहे. जगद्गुरु तुकोबर म्हणतात, बाबा आता रडून आई येणार नाही, रडून बाप येणार नाही, रडून तुमचा आजोबा तुम्हाला मिळणार नाही. मग रडत बसल्यापेक्षा म्हणून या मनी मानू नये गोविंद वेळो वेळा म्हणावा, गोविंद वेळो वेळा या अभंग संहितेमध्ये गाथेमध्ये या अभंगाला का न्याय दिला असेल तर त्याचं कारण आहे, जग ओतोप्रोत दुःखानं भरलेलं आहे. यांचं दुःख हलकं करण्यासाठी जर मी एखादा दृष्टांत सिद्धांत आणि वस्तुस्थितीचा परिपाठ मांडला तर शब्द सुमनानं यांचं दुःख मला हलकं करता येईल. म्हणून सिद्धांत सांगितला, भोग तो न घडे संचिता वाचोनी आणि करावे ते मनी समाधान. बाबा, हे दुःख तुमच्या जीवनामध्ये जे येतं तर हे गत जन्माचे भोग आहे, भोग. तुम्ही म्हणाल मग आमच्याच नशिबी कसे काय पडले? तुमच्या नशिबी नाही पडले, कर्म भोग देवाच्या बापाला चुकले नाही. केले कर्म त्याची बघाले उपजाले मेले केले कर्म झाले त्याची बघाले उपजाले मेले ऐसे केले उपजाले मेले ऐसे केले. कर्म सिद्धांत सांगितला, केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐशी किती. म्हणजे याचा अर्थ आहे, आकडा मांडला नाही, किती अगणित. महाराज अनेक लोक या मृत्यू लोकात आले, कर्म सिद्धांतानं त्यांना गाठलं आणि महाराज सगळे भोग अवेलेबल असतात. कर्मे दशरथे वियोगे मेला वियोगे मेला कर्मे श्रीराम वनवास गेला कर्मे श्रीराम वनवास गेला कर्मे रावण शय पावला कर्मे रावण शय पावला वियोग घडला सीता देवी वियोग घडला सीता देवी घर में मन मत जाला से राख घर में मन मत जाला से राख मत जाला से राख घर में मन मत जाला से राख. केवढी मोठी लिस्ट सांगितली. देव आणि देवाचा बाप, सत्ता संपत्तीवान रावण, सगर पुत्र
सगळ्यांच्या जीवनामध्ये कर्मानं ज्यांना ज्यांना ग्रासलं, स्वप्न रंगवणाऱ्या लोकांची राख झाली. 60,000 सगर पुत्र गेले, कर्मानं सोडलं नाही. राजा जनकाचं सामर्थ्य आणि त्याचं तप, पण तरीही त्याची कन्या सीता लग्न संबंध करत असताना, महाराज विवाह होत असताना, सीता स्वयंवर केल्यानंतर राजाला जनकाला स्वप्नातही वाटलं नाही का माझ्या पोरीला वनवासाला जावं लागेल. कारण राजघराणा पाहून, घराणेशाही पाहून, संस्कार पाहून जी मुलगी तिथं दिली तिच्या जीवनामध्ये अपहरण झालं. वियोग आहे हा रामाचा आणि सीतेचा. वियोग जीवनात अनेकांच्या घडलेत. तुमचं माझं सोडा, वियोग झाला नल आणि दमयंतीच्या जीवनामध्ये. राजपुत्रच आहे, राजघराणाच आहे, पण नलाला दूध खेळण्याची भावना निर्माण झाली. हाही कर्म सिद्धांतच आहे. आणि नलापासून दमयंतीचा वियोग झाला, कर्म सिद्धांत आहे. आणि कर्मानं आजपर्यंत कुणाला सोडलंच नाही, कारण ही कर्मभूमीच आहे. हिला देताना सिंबॉल आणि शीर्षक हा कर्मभूमीचा दिला. कारण केलेल्या कर्माचा जाब आणि केलेल्या कर्माची पावती तुम्हाला इथं मिळणार. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. 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 जगी जीवनाचे सार घ्यावे जानवी सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जानवी सत्वर. तैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. तैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. म्हणून देवावरचा रुसवा, आपल्या सुख दुःखाचा रोष हा देवाच्या संबंधानं जोडू नका. ज्याची त्याच्या कर्माची फळं ज्याला त्याला चाखावी लागतात. कुटुंब जरी एकत्र कुटुंब पद्धती असेल, 10-5 लोकांचा प्रपंच कुटुंब असेल, पण ज्यानं काम केलं, त्यानं कर्म त्या पद्धतीचं केलं, त्या कर्माची पावती त्यालाच उपभोगावी लागते. तिथं बदली कामगार चालत नाही. म्हणून आतापर्यंत केलेल्या कर्माची कहाणी, कर्म सिद्धांत गीतेनं साधू संतांनी, भगवंतांनी समाजाच्या समोर मांडला. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्माची फळं ही चाखावी लागतात. कधी दिवस सुखाचे तर कधी दिवस दुःखाचे. जी माता माऊली आपल्या लेकरांसाठी सुखाची स्वप्न रंगवत होती, लेकरं ज्यांच्या त्यांच्या कामधंद्यामध्ये व्यस्त होते, आणि नकळतच ज्या दिवशी आपल्या आईच्या जाण्याची वार्ता कानावर पडते, त्या दिवशी हृदयाला झालेली जखम आणि इजा ही शब्द सुमनानं भरून निघणारी नाहीये. महाराज म्हणतात जीवनामध्ये आतापर्यंत हे अनेकाच्या बाबतीत घडत आलं. दुःखाचा पारावार नाही. महाराज दुःख आणि त्या दुःखाचं ट्रान्सफर सुखात करणं हे देवाच्या सुद्धा हातात नाही. कारण अखंड बरोबर आहे. पांडवांच्या भगवान परमात्मा कायम बरोबर आहे. पण आयुष्याच्या वाटेवर पांडवांना शेवटच्या श्वासापर्यंत महाराज त्या दुःखातून वाचवण्यासाठी भगवंतानं केलेले प्रयत्न त्या ठिकाणी काही सक्सेस झाले असतील, काही निष्फळ झाले असतील. महाराज राज्य द्यायचंच ठरवलं असतं तर भगवंतानं क्षणार्धात दिलं असतं, पण सुईच्या टोका इतकं सुद्धा भेटणार नाही हे भगवंताच्या समोर एक जीव बोलतो. आणि भगवंताला मध्यस्थी करून वाद मिटवायचाच असता तर मिटलाही असता, पण
त्यालाही त्याच्या संपत्तीचा मोह, अन्यायानं मिळवलेली संपत्ती आणि त्याचं तयार झालेलं कर्म, ज्यांच्यासाठी स्वप्न रंगवतो त्यातला एकही शेवटाला जायचं नाही हे प्रात्यक्षिक दाखवायला सुद्धा तो कर्म सिद्धांत जगाला दाखवण्यासाठी धृतराष्ट्राला जिवंत ठेवलं आणि 100 पोरं डोळ्या देखत अगोदर मेली. याला तुम्ही काय म्हणाल? पैसा आहे, पैशानं सत्तेनं सगळ्याच गोष्टी घडत नाही. मला पुढे बोलायचंय. मग आपल्या कर्तृत्वानं माणसाला मोठं होता येतं. म्हणून अगोदर दुःख पचवायला शिका, अगोदर दुःख पचवायला शिका, मग दिवस सुखाचे येतात. आज या माता मौलीनं आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत दुःख पचवलं, दुःख उपभोगलं आणि एक दिवस ते दुःख उपभोगता भोगता भगवंताच्या स्वाधीन आपला देह करून टाकला. किती दिवस प्रपंचाचा गाडा ओढायचा? तुम्हाला मला सगळ्यांना हे कधीतरी कळालं पाहिजे की हे मिथ्या आहे. जगतामध्ये सत्य वस्तू जी आहे त्याचं अवलंबन करायला शिकायचंय. आणि हे फक्त जगातल्या सगळ्या मातेंपैकी एका मातेला कळालं. तिचं नाव आहे कुंती. तिचं नाव आहे कुंती. त्या पवित्र मातेला कृष्ण सखा मिळाला आणि देवानं सांगितलं, सांग जगातलं कोणतं सुख तुला मी देऊ, काय अपेक्षा आहे तुला सांग. तेव्हा त्या कुंतीनं देवाला सांगितलं, प्रभू तुम्ही काय नाही देणार, काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठल, करशील तरी नोहे काही, राईचा डोंगर पर्वत राही, तू ठरवलं तर तू हे सगळंच करू शकतो. पण आमच्या कर्माची फळं जर आम्हाला इथं भोगून संपल्यानंतर शेवटच्या प्रसंगाला जर आमचं पुण्य शिल्लक राहिलं तर पुण्याच्या पोटी सुख मिळेल. आज दुःख पचवायची फक्त शक्ती दे, आज दुःख पचवायची शक्ती दे. आणि गत जन्मातलं मागचं आहे ते तुझ्या साक्षीनं फेडून घे, म्हणजे त्या दुःखाचा त्रास मला होणार नाही. तू फक्त त्याचा जामीन राहा, तू फक्त साक्षीदार राहा. आणि आमच्या जीवनामध्ये होता होईल तेवढं दुःख दे. एकट्यापुरतं नाही मागितलं, स्वतःपुरतं नाही मागितलं, कुटुंबासाठी मागितलं. म्हणून नुसती कुंती एकटी दुःखी नाही तर तिची मुलं सुद्धा दुःखीच आहे. आज झांबरे परिवाराच्या या कुटुंबामध्ये घडलेलं महाभारत आणि त्याचे आपण सगळे वाचक आधी साक्षीदार आहात. या महाभारताचे कुंती एकेकाळी झाली, त्या द्वापार युगात कृष्ण तिला मिळाला असेल. आज वस्तुस्थितीचा परिपाठ आम्ही कलियुगामध्ये या घराचा सगळा बघितला हो. का मागितलं असेल हे दुःख कुंतीनं? तेव्हा कुंतीनं देवाला एकच सांगितलं, प्रभू सुखात तुझा विसर पडतो आणि दुःखात तुझा आठव होतो, म्हणून माझ्या जीवनात तुझा आठव असला पाहिजे, विसर तो न पडावा माझा देवा तुम्हासे, यासाठी मागितलं दुःख. विठ्ठला 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 जीवनामध्ये दुःखाच्या पराकष्टा या सहन कराव्या लागतात. पण मी बोलून गेलो, समुद्राला किनार आहे, समुद्राला सुद्धा किनार आहे. आमच्या दुःखाला कुठंतरी एक ठिकाणी थांबा पाहिजे होता, त्याला किनार पाहिजे होती. किती दुःख जीवनामध्ये हे आम्ही उपभोगलं. महाराज म्हणतात, बाबा दुःख तुम्ही तुमच्या जीवनामध्ये उपभोगलं, पण तुकोबरायासारख्या संतांनी सांगितलं का जे भोग माणसाच्या जीवनात भोग द्यायला येतात ते भोग संपवले पाहिजे, ते शिल्लक ठेवले नाही पाहिजे, उलट त्या भोगाला सामोरी गेलं पाहिजे. त्याच्यासाठी तुकोबरायाने फार गोड प्रमाण दिलं. आलिया भोगासी असावे सादर आणि देवावरी भार घालून या. फायदा काय? मग तो कृपा सिंधू निवारी साखडे आणि येरती बापुडे काय रंग. महाराज म्हणतात, तुमच्या जीवनातलं दुःख हलकं करण्यासाठी जे भोग तुमच्या जीवनामध्ये येतील ते भोगून संपवा. रडत बसण्यापेक्षा त्याला हाक मारा. अनिका रुसावे नलगे बहुता आणि आपुल्या संचिता वाचून या. तुम्ही तुमच्या संचिताला, तुमच्या प्रारब्धाला दोष द्या, दोष लोकाला देऊच नका. त्याचं कारण महाराज जबाबदार ते नाही,
तुम्ही तुमच्या कर्माची फळं तुम्ही चालताय, त्याला जबाबदारही तुम्हीच आहात. कारण आम्ही तो सिद्धांत घेऊन या मृत्यू लोकामध्ये आलोत. एक दिवस आम्हाला जगण्याच्या मोहात पडण्यापेक्षा मृत्यूची तयारी आम्ही का करत नाही? कारण महाराज म्हणता मिळालेलं शरीर हे मुळातच भगवान परमात्म्यानं तुम्हाला देतानच त्याच्या बुडाशी मृत्यूची गाठ मारून ठेवली आहे. प्रत्येकाची तुमची माझी. म्हणून तर उपजे ते नासे हे विधी विधान माऊली ज्ञानोबरानं ओवीबद्ध केलं. माऊली ज्ञानोबर म्हणतात ज्याचं उपजन आहे त्याचं निम्न आहे, ज्याचा जन्म आहे त्याचं मरण आहे. मग जन्म आणि मरण या दोघाच्या मधलं अंतर त्याला आपण आयुष्य म्हणतो, त्याला आपण लाईफ म्हणतो. ते तुम्हाला मला दिलंय, पण या मृत्यू लोकात दिलेल्या आयुष्यामध्ये माणूस मरायचं विसरला. म्हणून साधू संत पुढे आले आणि आपल्याला आठवण करून दिली, बाबा मरणाची कार्य नाही आठवण. जिने तोची वरी आप भरे. महाराज म्हणतात मृत्यूची आठवण डोळ्यासमोर असली पाहिजे. का आम्ही त्या भगवंता महाराज मरणाला विसरलो? म्हणून देह नश्वर आहे, आत्मा अविनाशी आहे, हा मृत्यूलोक आहे. रती महारथी दिग्गज आले गेले संपले. म्हणून एक दिवस या शरीराला कितीही पुष्टी द्या, कितीही त्याला सजवा, शेवटी हे भांडवल दुसऱ्याच आहे. ही प्रॉपर्टी 5 लोकांची आहे आणि 5 लोकांच्या प्रॉपर्टीला माणूस स्वतःचा सिंबल ठोकून बसला. काय हे माझं नाही, वस्तू दुसऱ्याची आहे, पण दुसऱ्याच्या वस्तूला माझं म्हणण्यातच दुःख आहे. काय म्हणून तर साधू संतांनी त्याला दिशा देताना सांगितलं. महाराज म्हणता माझे माझे म्हणून वाया गेला. देता देवविता नेता न विविता, येथे तुझी सत्ता काय आहे, येथे तुझी सत्ता काय आहे, येथे तुझी सत्ता काय आहे, तुझी सत्ता काय आहे. देता देवविता नेता नेवविता, येथे तुझी सत्ता, येथे तुझी सत्ता काय आहे. देता देवविता नेता देवविता, येथे तुझी सत्ता, येथे तुझी सत्ता काय आहे. निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून वाया गेला. देणारा तो आहे, नेणारा तो आहे. तुम्ही आपण फक्त त्याच्या सत्तेने इथे या मृत्यू लोकात आलो. राहणं आपल्या मनावर नाही, खाणं आपल्या मनावर नाही. त्यानं ठरवलं का या जगतातून आपल्याला हे जग सोडून जावंच लागतं, जावंच लागतं. म्हणून आयुष्याच्या वाटेवर या देहाच्या संबंधानं साधू संतांनी पूर्वकल्पना दिली. मला असं वाटतं नाथबाबांचं प्रमाण तुमच्या सगळ्यांच्या पाठात आहे. पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ. महाराज म्हणता तेथे काय माझे तुझे कोण वागविल ओझे, हे तुमचं आणि माझं नाही. मग त्याच्या संबंधानं सगळ्यांच्या पाठाचं प्रमाण आहे. देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. म्हणून याच गोष्टीचा संबंध लावताना नरहरी महाराज म्हणता बाबा याला कितीही झेड+ सुरक्षा द्या, एक दिवस याची माती होणार आहे. अभंगाचं पहिलं चरण. अभंग जन्माला आला.
नरहरी महाराजांनी आपल्याला आहे त्याची आठवण करून दिली. मिळालेलं शरीर कसं आहे त्याचे दाखले दिले. कितीही त्याला झेडप सुरक्षा दिली तरी याची एक दिवस माती होणार आहे. पाणी पाण्याला मिळून जाईल, अग्नी अग्नीला मिळून जाईल. महाराज वायू तत्व वायू तत्वात जाईल, जल तत्व जल तत्वात जाईल. जायाचं शरीर जाईल क्षणात. एक दिवस याची माती होणार आहे. महाराज पण माती होण्याच्या अगोदर तुमच्या कर्तृत्वानं तुम्हाला सोनं करायचंय. निळोबरा म्हणता निळा म्हणे लावून हाती केली माती आयुष्य. देवानं दिलेल्या शरीरानं सोनं बनवता येतं. याचं म्हणजे काय? चांगलं करता येतं. सोनं म्हणजे चांगलं. म्हणजे कशामुळे याची माती झाली? आम्ही मरायचं विसरलो म्हणून माती झाली. देवाचा विसर पडला म्हणून याची माती झाली. विसरली तयार पूर झाली हानी वगैरे पाठ आहे तुमची. म्हणजे याचा अर्थ असा आहे का त्याचा विसर पडला, ज्या कारणी मिळालं त्यासाठी वापरलं नाही म्हणून पूर्वकल्पना दिली. बाबा सावधान, रात्र वैर्याचे दिवस धोक्याचे. आयुष्य खूप सुंदर आहे. जन्म गावावरनं निघालेला जीवरूपी प्रवासी हा मृत्यू गावाला चालला. दोघातलं अंतर देवानं मोफत फुकट चोखट वापरायला दिलं. तू का म्हणे करा आयुष्याचे मोल, नका वेचू बोल नामे विना मोलाचे आयुष्य वेचून या जाय. या शब्दाखाली अंडरलाईन करा. एक दिवस हे जाणार आहे. जाणारं शरीर घेऊन आपण मृत्यू लोकात आलो. या शरीराची एक दिवस माती होणार आहे. मी प्रास्ताविकात बोललो, शरीर रोगाचं गोडाऊ नये. यातून ठेवणीतला आजार बाहेर येईल. नाही आला तरी माऊली ज्ञानोपरायनं ज्ञानेश्वरीतील दुसऱ्या अध्यायामध्ये निरूपण करताना माऊली ज्ञानोबर म्हणता आणि शरीर जात आघावे हे नाशिवंत स्वभावे म्हणून तो अजून जावे पंडुकुमारा. स्वभावता नाश, परता हा नाश आणि आश्रय नाश असे 3 दाखले दिले. 3 नाशां 3 प्रकारचे. महाराज म्हणता याचा स्वभावता नाश, आश्रय नाश आणि परता हा नाश. कोणत्या ना कोणत्या प्रकारानं आपला हा नाश ठरलेला आहे. मृत्यूचं तिकीट आपलं कन्फर्म आहे. काय कसा राहणार, कसा वागणार, कसा जगणार, काय खाणार, काय पेणार आणि कधी मरणार, मरण्याच्या प्रक्रिया सुद्धा ठरलेल्या आहेत. म्हणून सगळ्यांचंच मरण सारखं नाही. या मृत्यू लोकांमध्ये सगळ्यांचं मरण सारखं नाही. सगळ्यांची वयोमर्यादा सारखी नाही. कुणी जन्माला आल्याबरोबर जातं, कुणी 5-25 वर्ष राहतं, 50 वर्ष राहतं, 75 पर्यंत, कुणी एखादा 100. एखादा विरळा भाग्यवान असतो. त्याला विचारा बाबा तुमचं वय काय, तो म्हणतो 100वर 5. म्हणजे याचा अर्थ असा आहे त्याला जगण्यासाठी त्यानं ते करून ठेवलेलं आहे आणि भगवंतानं त्याला पुष्टी दिली. त्याला आपण लाईफ म्हणा, आयुष्य दिलं देवानं. या माता मौलीचं सुनीता ताईचं आयुष्यच फक्त वयाच्या अर्ध्या वर्षापर्यंत होतं. मृत्यू ठरलेल्या घडीप्रमाणे होता. याच्या अगोदर त्या परिसरात त्या विहिरीच्या कडेनं अगल बगलनं शेतीत कधी त्या गेल्याच नाही का? गेल्या. पण ती वेळ ती घटका टाळू शकले नाही. कारण सगळे तिथं असताना सुद्धा हे घडलं नाही आणि नसताना हे सगळं घडतं. याचा अर्थ ते त्याच्या मनात असतं. कुणाच्याही बाबतीमध्ये एखादा माणूस म्हणतो तो माणूस त्याच्या मित्राबरोबर रस्त्यावर गेला नसता तर बाणी टळली असती. बाबा टळणारच नाहीये. कारण मृत्यू त्याला ओढत असतो. मृत्यू त्याला का ओढतो? काही चांगल्या लोकांनी तर फार गोड सल्ला दिला. बाबा मृत्यू हा मानवी जीवनातला जीवलग सखा आहे आणि तो मैत्री करण्यासाठी आतुर झालेला आहे. आम्ही लबाड आहे, तोंड लपवतो. किती दिवस? महाराज म्हणता या बोटाचा त्या बोटावर इथं उडवाल, काळाच्या आणि देवाच्या समोर नाही करू शकत तुम्ही. ठरलेल्या घडीला तो येतो, आपल्या गळ्यात हात टाकतो. एक दिवस आपल्याला तो घेऊन जातो. त्यानं वापरलेली वस्तू म्हणजे पंचतत्वाचा देह, त्याला स्थूल देह म्हणा. या स्थूल देहाला भावकी त्या ठिकाणी अग्निडाग देते. 5 तत्व 5 तत्वात विलीन होतात. शेवटी याची माती होते. हे प्रात्यक्षिक आपल्या डोळ्यानं आपण बघितलं नाही का? पण तरी माणसं बेसावध का? महाराज म्हणता एक पहा तसा एकाची दहने सावध त्या गुणे कार्य नव्हा. त्या गुणानं का सावध होत नाही? शरीराची होय माती आणि कोणी न येती संगाती. कितीही प्रेमाचे दाखले देणारे माणसं असतील तरी कधीतरी माणसं सहज बोलतात, फार गोड बोलतात आणि एखाद्या व्यक्तीच्या संबंधानं म्हणतात तो माणूस अहो हप्ताभर भेटला नाही तर मला कसं नसं होतं. एखादा माणूस घरातली व्यक्ती म्हणते तो माणूस जर संध्याकाळी घरी आला नाही आम्ही जेवण करत नाही. प्रेमाचे कुटुंबातले दाखले देणारे अनेक लोक आपण आजमावलेत. पण एवढं प्रेम प्रीती करणाऱ्यातलं मड्याबरोबर कोण गेलं असा दाखला तुमच्या जवळ आहे का?
मड जळतय ती एकटं, पाप पुण्याचा हिशोब द्यावा लागतो तो एकट्याला. महाराज म्हणतात राहाती निराळी रांडा पुरे सकळ. किंवा शास्त्रकारांनी दिशा देताना सांगितलं धनानी भूमोन पशवश्य गोष्टी भार्या गृहिवार जनस्मशाने देह चितायाम परलोक मार्गे कर्मानुभूती गच्छति एकहा. हे दृश्य आम्ही आमच्या डोळ्यानं पाहिलं तरी आम्ही बेसावध आहोत आणि उलट उद्याची स्वप्न आम्ही रंगवतो. महाराज म्हणतात ज्या परिवारासाठी आपण राहिलात, अरे ज्याची तुझं गुंती ते तुझं मोकली ती अंती. शरीर संबंधाचे नाते भोरड्या बुडवीती शेताते. म्हणून माणसा सावधान, शरीराची होय माती कोणी न येती संगाती. कोण बरोबर येत नाही, नातलग तर येत नाही, कमवलेलं धन सुद्धा तुमच्या बरोबर येत नाही. मग शेवटी तुमचा सांगात कुणाशी? मी प्रास्ताविकात बोललो, एक तर परब्रह्म्याशी म्हणजे देवाशी, आणि दुसरा आमचा मृत्यूशी. आणि ते मृत्यूचं ठिकाण आणि देह पेटवण्याची जागा त्याला आपण म्हणतो स्मशान. त्या स्मशानाच्या संबंधानं साधू संतांनी वेगवेगळं इंटिमेशन केलं. पैकी नरहरी महाराज ध्रुव पदामध्ये त्याचा गोड दाखला देऊन आपली कान उघडणी करतात. जरा ऐका. सारे कामे अवघी खोटी, सारे कामे अवघी खोटी, सारे कामे अवघी खोटी, सारे कामे अवघी खोटे, सारे अवघे खोटी, अवघे खोटी, सारे कामे अवघे खोटी, अवघी खोटी. अंती जाणे स्मशानवटी, अंती जाणे स्मशानवटी, सारे कामे अवघी खोटे, सारे कामे अवघी खोटे, सारे कामे अवघी खोटे, सारे कामे अवघी खोटे. संपूर्ण अभंगाचा आणि जीवनाचा सार या ध्रुवपदात दडलेला आहे. पटो ना पटो, सगळं जगत मिथ्या आहे. सारे कामे अवघी खोटी आणि अंती जाणे स्मशानवटी. जगण्यासाठी देहाच्या संबंधानं पुष्टी देणारी माणसं पदोपदाला आपण पाहिली.
आणि आनंद कोंडला मागे पुढे आणि त्या व्यवहारातून काळ जिंकला, काळावर मात केली. तुम्ही का फसला? महाराज म्हणला तुम्ही संसाराचं दास्य पत्करला. तुकोबरायांनी तर खाली येऊन शब्द वापरला थोडासा, काळे दास होसी संसाराचा भर. साधू संतांनी एवढं खाली येऊन आपल्या समोर बोलावं, पण तरी आपल्या जीवनामध्ये परिवर्तन नाही, ही शोकांतिका आहे. म्हणून महाराज म्हणतात सारे कामे अवघे खोटे आणि अंती जाणे स्मशान बटी. तुम्हाला एक दिवस स्मशानात जाणं का? महाराज म्हणतात ते ठरलेलं आहे आणि शेवटचा मुक्काम आपला त्याच ठिकाणी आहे. त्याच्यात बदल कुणाला करता आला नाही, बदल करताही येणार नाही. प्रॉपर्टी सत्ता संपत्ती कितीही कमवून ठेवा, पण शेवटी आपल्यासाठी ती व्यवस्था त्या स्मशानामध्ये आपल्या पूर्वजांनी करून ठेवलेली आहे. आधी करून कबीरदासासारख्या साधू संतांचे, आधी करून अनेकांचे प्रमाण त्या संबंधांना देता येतील. काटाबाराकडे महत्वाचा मुद्दा आहे. मग आम्ही नेमकं काय केलं पाहिजे? महाराज म्हणतात इतरत्र गोष्टीची सजावट केल्यापेक्षा, भौतिक प्रपंच सजवल्यापेक्षा, त्याची वृद्धी केल्यापेक्षा असं का करत नाही का जेणेकरून स्वर्गातला दरवाजा तुझ्यासाठी उपलब्ध असेल. प्रमाण गोड आहे आयशे का हो न करा काही, हे नाही ना सजा विश्वंभरा शरणागत भूत जात वंदोनी. पण या कॅटेगरीत कुणी बसलं नाही. उलट आम्ही बंगला, घर, गाड्या, घोड्या, सत्ता संपत्ती सजवण्याचा प्रयत्न केला. पण तुकोबरायांनी सांगितलं वेड्या, हे सगळं इथंच राहणार आहे रे बुवा, मग हे तुला सोडावं लागणार आहे. तिसऱ्या चरणात त्याचा दाखला दिला. सगळे संबंध टाकून द्यावे लागतात. संबंध फक्त एकच असतो. कळालं त्यांना, ममय वंशो जीव लोके जीव भूता सनातना, किंवा तू काया नगर का सौदागर तुझे आपले वतन पे जाना है. तू मूळचा रहिवासी तिथला आहे बाबा. या मृत्यू लोकामध्ये तू सासरी तुझ्या कर्माची फळ भोगायला आला. मूळचा तुझं माहेर आणि तुझं अस्तित्व तिथलं आहे. ते अस्तित्व जपत असताना महाराज भगवंताचा तुझा संबंध आहे. मग तुम्हाला इथं राहताच येणार नाही, कारण ही तुमची राहण्याची जागा नाही. मग तुम्ही काही मुदतीवर आला, तुम्ही काही ठराविक दिवस आला. म्हणून तर साधू संतांनी आपल्याला या मृत्यू लोकाचा संबंध सांगत असताना त्यांनी तुम्हाला मला हेच सांगितलं की आपण इथं पाहुणे कलाकार म्हणून आलेलो आहोत. तुम्ही सगळेजण इथं पाहुणे आहोत. पाहुण्यानं पाहुण्याचा पाहुणचार घेतल्यानंतर घर मालक बनायचा प्रयत्न करू नये, कारण धोका संभवतो. साधू संतांनी दिशा देताना सांगितलं, तुम्ही आपण हाही शब्द पटत नसेल तर आपण प्रवासी आहोत असं नाथांनी सांगितलं. वस्ती कर वस्ती आला, प्रातकाळी उठून गेला, तैसे असावे संसारी जोरी प्राचीनाची दोरी. त्याची दोरी जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला इथं राहायचंय. आयुष्य संपलं, हे जगत सोडायचंय. सृष्टी दिली तर महाराज म्हणतात त्याला गाठ बसत नाही, जॉईंट टिकत नाही. अनेकांनी करून बघितलं, शेवटी पश्चातापच हाती लागला. म्हणून हे त्यानं ठरवल्याच्या नंतरच शक्य होतं.
आपल्याकडून ते शक्य नाही. या जगाचा आपला संबंध नाही. तुम्ही काहीही करून ठेवलं तर त्यातला शेष तुमच्या बरोबर या मृत्यू लोकातला भौतिक भाग भांडवलातला बरोबर येत नाही. आणि जे आध्यात्मिक मिळवलं ते बाकी इतर राहत नाही, ते तुमच्या बरोबर येतं. त्याची झाडाझडती चित्रगुप्ताच्या दरबारात श्राद्धाच्या दिवशी 12 वाजेच्या आत तिथं ती द्यावी लागते. केलेल्या पाप पुण्याचा हिशोब देऊन मोक्ष मिळवायचा का इतरत्र योनीत त्याला ढकलायचं का पुन्हा मानवी देह द्यायचा हे आपल्या कर्तृत्वावर डिपेंड आहे. म्हणून करणं चांगलं ठेवा. काय करा महाराज म्हणता करणे ती ह्याची करा. सिस्टम असती तर त्याला अजून गेटअप आलं असतं. आणि खर तर ताहराबादला मी बहुनदी चाल म्हणायला लावली ती गोंडेगाव घराला. ही चाल गणपत दादा भाऊंची म्हणजे अति परफेक्ट हे स्वर. आणि या स्वरामध्ये त्यांनी आजही सुद्धा म्हणजे एवढं वय झालेलं आहे. मागच्या आम्ही महिन्यामध्ये गेलो ताहराबादला, तिथं भेट झाली आणि उभं नाही राहते भाऊंसारखी खुर्चीवर बसून पण माईक दिला. आणि आम्ही लहान होतो तेव्हा भाऊंच्या बरोबर. आणि ते खरं तर म्हणजे वैभवच वारकऱ्यांचं वैभवच. त्या चालीची पुन्हा आठवण आपण करून दिलीत करणे ती हिची करा नरका घोरा का जाता. जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. त्या पुण्याचा संग्रह करा आणि वयाच्या कितव्या दिवशी जा. दरवाजा खुला असेल आपल्यासाठी स्वर्गातला, नरकाचा नको. महाराज म्हणतात स्वर्गाचा दरवाजा खुला राहण्यासाठी भाग भांडवल सांगितलं ते आध्यात्मिक, आपण जमवलं ते भौतिक. म्हणून आपली कान उघडणी करताना रात्रंदिवस पळपळ पळणाऱ्या लोकांसाठी महाराज गोड सल्ला दिला. गोत्र घरे टाकून सारी आणि शेवटी गावाचे बाहेरी. एक दिवस तुम्हाला हे जंगल सोडावं लागेल. पण महाराज नातलं फार मोठं लिहिलं. महाराज म्हणता असतील बाबा पण देवा इतकी मोठी नाही. देवापेक्षा आणि मात्या पित्यापेक्षा मोठं जगात अजून कुणी झालंच नाही आणि भविष्यात सुद्धा होणार नाही. म्हणून जो जगात मोठा आहे त्याला तुम्ही आपलंच करा, दुसऱ्यावर विसंबून राहू नका. महाराज म्हणतात जो दुसऱ्यावर विसंबाला त्याचा कार्यभाग बुडाला. एरवी आम्ही फक्त ऐकलं आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा निर्वाळा करताना नरहरी महाराजांनी पुन्हा तुमच्या स्नेही संबंधाच्या, रक्ताच्या नात्याचा, मैत्रीच्या प्रेमाच्या नात्याचा संबंध मांडत असताना गोड दाखले दिले का जेणेकरून तुम्ही यांच्यापासून वेळीच आलिप्त व्हा. कारण हे तुमच्या उपयोगाला मृत्यू समयी येणार नाही आणि त्यांनी केलेले प्रयत्न सुद्धा सक्सेस होणार नाही. कारण ते जीव आहे, आम्हाला पाठिंबा देवाचा अपेक्षित आहे. म्हणून पूर्वकल्पना पुन्हा पुढच्या चरणात गोड अशी दिली बुवा. उपाय चालत नाही. महाराज परिस्थितीनं नादुरुस्त असलं कुटुंब तरी सुद्धा नाते संबंधातला प्रत्येक माणूस, आपल्या जिव्हाळ्याचा माणूस, घरातली प्रत्येक व्यक्ती महाराज
ऋण काढून हे सगळं करायला तयार असतात. ज्याच्याकडे पैसा आहे, नातलग श्रीमंत आहे, ते तर वजना इतका पैसा खर्चला असता असं कधीतरी बोलतात, पण त्याचा इफेक्ट होत नाही. महाराज सुनीताताईंसाठी त्यांच्या नातेसंबंधातील, झांबरे परिवारातील, भोकले परिवारातील सगळी माणसं पुढाली असते. काही जरी संधी थोडीशी मिळाली असती तर सगळ्यांनी प्रयत्न केले असते, पण ती वेळच शिल्लक ठेवली नाही. कारण हा नियतीचा खेळ त्यालाच मान्य असतो, म्हणून खेळता येण्याची खेळावे. महाराज म्हणतात विचित्र खेळ खेळतोय तो. असा खेळाडू जगातला तो पहिला आहे का महाराज खेळतो पण नामी निराळा राहतो. नामी निराळा राहतो तो भगवान परमात्मा, त्याचा डाव असा तो टाकत असतो, शब्द स्वतःवर घेत नाही आणि काम सत्य करतो. म्हणून तर नामदेवराय त्याला देव म्हणत नाही, ते म्हणतात तू गारुडी आहे रे बाबा, गारुडी आहे. महाराज त्या अभंगामध्ये गारुड्याचा खेळ दिशे क्षण भरी आणि तैसा हा संसार दिशे खरा, त्याचा करता करविता तू आहे रे बाबा. आणि हे सगळे फाशे तू टाकत असतो. महाराज जीव त्यामध्ये अडकतो आणि तू नामी निराळा राहतो. महाराज म्हणून याचा दोऱ्या ओढणारा या संसारातला करता पांडुरंग परमात्मा आहे. जसं यात्रा उत्सवात गेल्याच्या नंतर महाराज त्या प्लास्टिकच्या बाहुल्या असतात, पण दोऱ्या ओढणारा पडद्याच्या पाठीमागे असतो आणि त्या बाहुल्या त्या तालावर नाचतात, त्याला कठपुतलीचा खेळ म्हणतात. म्हणून एक कवी कवित्व करत असताना या संसाराची व्याख्या जोडत असतो. कठपुतलीच्या खेळामधली राजा आणि राणी आणि अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी एक कहाणी, त्याचंच नाव संसार, त्याचंच नाव आहे संसार. आणि या संसाराच्या पडद्याखाली सुखाची स्वप्न रंगवणारी तुम्ही आपण पामर जीव, देव सोडून नश्वर प्रपंच सजवतो आणि देव सोडून जीवाकडून आपण आपल्या शारीरिक दृष्टीसाठी अपेक्षा करतो. महाराज म्हणतात ती गैर आहे, कारण हेही मरणारे आणि तूही मरणारा, तुला कोण आहे तारणारा. मग तुला तारणाऱ्यानं मृत्यू समयी तिथं यावं आणि तुझ्यावरच येणारा अनिष्ट ते दूर करावं. जसं सुदर्शन चक्र वाढवून अर्जुनाला वाचवण्यासाठी तो उपयोगाला आला. महाराज लाक्षागृहात जाण्याचा प्रयत्न केला, पण तरी सुद्धा भुयारी मार्ग अगोदर दाखवला. लाडूत विष कालवलं, पण विषाचं अमृत त्या ठिकाणी केलं. महाराज कवटाळण्यासाठी भीमाला काका आला आणि लोखंडाचा पुतळा पुढे समोर करायला सांगितलं. अनेक दाखले मला तुमच्याकडे का नाही देता येणार, 100% देता येतील, पण याचा अर्थ असा आहे हे सगळे लपंडाव वैर्यानं करून सुद्धा देव राखी तया माहील कोण, नमोडे काटा हिंडता पण त्यानं ठरवलं तर राहता येतं आणि त्यानं दिल मोकळ केली तर जावंच लागतं, त्यात शंका नाही. म्हणून स्वजना आणि गणगोत उपाय नाही हो चालत, सारे कामे अवधे खोटी आणि अंती जाणे स्मशान भटी. महाराज पटलं हो, महत्वाचा विषय. मग हे सगळं खोट आहे, मग खरं काय? मी अगोदर बोललो सार 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 नाम तुझे सार, म्हणून शुळ पाणी जपत असे वारंवार, सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार. जगात सत्य आहे देव आणि सत्य आहे देवाचं भजन, ते असं विठ्ठल